श्रीराम समर्थ. समास चौथा. भक्ती निरूपण. नाना सुकृताचे फळतो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. भाग्याच्या चढत्या पायऱ्या अनेक जन्मी जी सत्कर्मे केली त्यांचे फळ म्हणून हा नरदेह मिळतो. त्यामध्ये भाग्य फळले तरच माणूस सन्मार्गास लागतो. नरदेही ब्राह्मण विशेष, त्याही बरी संध्या स्नान, सद्वासना भगवद्वन घडे पूर्व पुण्ये. आधी नरदेह हे भाग्य, त्यात ब्राह्मण, त्यावर स्नान संध्या, त्यावर उत्तम वासना, त्यावर भगवंताचे भजन, या गोष्टी पूर्व पुण्याईने घडतात. भगवत भक्ती हे उत्तम, त्याही बरी सत्समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. भगवंताची भक्ती ही उत्तमच, पण त्यात संतांचा समागम मिळणे हे त्याहून उत्तम होय. अशा रीतीने आयुष्याचा काळ सार्थकी लागतो, हाच सर्वश्रेष्ठ लाभ समजावा. प्रेमप्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव, हरिकथा महोत्साव तेने प्रेमादुणावे. अंतर्यामी भगवंताबद्दल खरे खरे प्रेम आणि बाहेर संगतीला भक्तांचा समूह असावा. मग मोठे उत्सव होऊन जेव्हा अखंड हरिकथा चालते, त्याने भगवंताचे प्रेम दुप्पट वाढते. नरदेही आलिया एक काही करावे सार्थक, जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो. या जन्मात आत्महित साधण्यासाठी काय काय उपयोगी पडते त्याचे वर्णन. आपल्याला नरदेह मिळाला आहे, काहीतरी त्याचे सार्थक करावे. तसे केले तर अतिदुर्लभ असणारा परलोक प्राप्त होतो. विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दयादान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे. यथासांग ब्रह्मकर्म करावे किंवा दया दान धर्म करावा किंवा सोपे असे भगवंताचे भजन करावे. अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग, नाहीतरी धरणे संग साधू जनांचा. पश्चातापाने संसाराचा त्याग करावा किंवा भक्तीच्या मार्गास लागावे किंवा संतांचा समागम करावा. नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे. अनेक शास्त्रांचा खोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा तरी करण्यात किंवा पापक्षय होण्यासाठी चांगली पुरश्चरणे करावी. अथवा की जे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार, निरूपणे सारासार विवेक करणे. अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानमार्गाचा विचार करावा किंवा संत आणि सद्गुरू यांच्याकडून ऐकलेल्या प्रवचनातील सारासार शोधून पाहावे. पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना, जेणे होई जे ज्ञानाधिकार पात्र. वेदांची आज्ञा पाळावी, कर्मकांड पाळावे, उपासना करावी, म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार येतो, पात्रता येते. काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळजीवने, काहीतरी एका भजने सार्थक करावे. कायेने वाचने आणि मनाने तसेच पान फूल फळ किंवा पाणी यापैकी कशाने तरी भगवंताची पूजा करावी आणि सार्थक करून घ्यावे. जन्मालयाचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करता निष्फळ भूमिधार होय. जन्मास येऊन जर आत्महित साधले नाही तर ते जगणे मुतप्राय समजावे. आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो, त्याचे काहीतरी फळ पदरात पाडून घ्यावे. असे जर केले नाही तर जन्म वाया जातो आणि आपला देह केवळ भूमिभार होतो. नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यवना, यनानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे. काहीतरी आत्महित करून घ्यावे, हेच या नरदेहाला अत्यंत योग्य आहे. आपली शक्ती असेल त्याप्रमाणे आपले मन आणि धन आपण भगवंताकडे लावावे. हे काहीच न धरी जो म्हणे तो मृत्यपाय वर्ते जनी, जन्मा येऊन तेने जननी वा याच कष्टवेली. काहीतरी आत्महित यापैकी काहीच मनावर घेऊन जो करीत नाही
तो जगात जिवंत असून मेल्यासारखे जगतो. जन्म घेऊन त्याने आपल्या आईला उगाच कष्ट दिले. नाही संध्या, नाही स्नान, नाही भजन देवतार्चन, नाही मंत्र जपध्यान मानस पूजा. अशा प्रकारची जिवंत असून मेल्याप्रमाणे जगणारी माणसे कशी असतात त्यांचे वर्णन. त्यांच्यापाशी स्नान, संध्या, भजन, देवपूजा, मंत्र जप, ध्यान आणि मानसपूजा यापैकी काहीच नसते. नाही भक्ती, नाही प्रेम, नाही निष्ठा, नाही नेम, नाही देव, नाही धर्म, अतीत अभ्यागत. भक्ती, प्रेम, निष्ठा, नेम, देव, धर्म, पाहुणा यापैकी काहीच नसते. नाही सद्बुद्धी, नाही गुण, नाही कथा, नाही श्रवण, नाही अध्यात्म निरूपण ऐकले कदा. सद्बुद्धी, सद्गुण, हरिकथा, श्रवण, अध्यात्म निरूपण यापैकी काहीच नसते. त्यांच्यापाशी भल्यांची संगती नाही, शुद्ध चित्तवृत्ती नाही आणि खोट्या गर्वामुळे, अहंकारामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती होत नाही. नीती, न्याय, पुण्याचा उपाय, परलोकाची सोय आणि योग्य आणि अयोग्य कृतीबद्दल विचार यापैकी काहीच नसते. विद्या, वैभव, चातुर्याचा विलास, कला व सुंदर सरस्वतीचा वाग्विलास यापैकी काहीच नसते. शांती, क्षमा, दीक्षा म्हणजे एखादे घेतलेले व्रत, मैत्री, शुभ अशुभ यांचा विवेक आणि साधना यापैकी काहीच नसते. पावित्र्य, स्वधर्माचरण, सदाचार, सद्विचार, इहलोक आणि परलोक यापैकी काहीच नसते. त्यांच्यापाशी फक्त मनाला येईल त्याप्रमाणे वागण्याची स्वच्छंदता असते. कर्म, उपासना, ज्ञान, वैराग्य, योग, धारिष्ठ यापैकी काही पाहू गेल्यास काहीच आढळत नाही. उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, प्रीती नाही परमेश्वराची, परगुणाचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही, अंतर्यामी. ऐसे प्रकारेचे पाहता जनते जीतची प्रेता समान, त्यासी न करावे भाषण पवित्र जनी, पुण्य सामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे जैसे करती ते पावती तैसेची. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे. भक्ती निरूपण नाम समास चौथा. विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणे आणि परमेश्वराबद्दल आदर किंवा प्रेम यापैकी काहीच नसते. त्याला दुसऱ्याचा गुण पाहून संतोष वाटत नाही, परोपकार केल्याने होणारे सुख नाही, त्याच्या अंतर्यामी हृदयामध्ये भगवंताच्या भक्तीचा लेश देखील आढळत नाही. अशी अपवित्र माणसे टाळावी. भक्ती घडवण्यास पुण्य लागते. अशा तऱ्हेची माणसे पाहिली म्हणजे ती जिवंत प्रेतासारखी वाटतात. पवित्र माणसाने त्यांच्यापाशी बोलू सुद्धा नये. ज्याच्यापाशी हवी तेवढी पुण्य सामग्री असते त्यालाच भगवंताची भक्ती घडते. जे जसे वागतात, कर्म करतात, तसेच त्यांचे फळ त्यांना मिळते. समास चौथा समाप्त. श्रीराम समर्थ.